ललिता अंबिका देवी मंदिरात आपला दरबार संपन्न. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं नगरसेवक प्रथमेश कोठे यांचं आश्वासन. वेडी घरकुल परिसरातील प्रभाग क्रमांक 10 आणि 11 ललिता अंबिका देवी मंदिरात आजचा 5वा आपला संपन्न झालाय. या दरबारात नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांच्या अडचणींच्या संदर्भात चर्चा करून अडचणी सोडवण्यासाठी पुढील उपाययोजना करण्याचं आश्वासन दरबारात देण्यात आलं. त्याप्रमाणे मागील दरबारातील उर्वरित समस्यांच्या निराकरणासंबंधी योग्य ती पावलं उचलण्यात आल्याचं प्रथमेश कोठेंनी सांगितलं. आपला दरबार या उपक्रमाचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचं देखील प्रथमेश कोठेंनी सांगितलं. आपल्या दरबारमध्ये नगरसेवक प्रथमेश कोठे, अजय पोन्नम, सतीश सिरसिला आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. आपला दरबारचा हा 5वा आपला दरबार आहे आणि आपण जर सगळे आपला दरबार बघितला तर नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत. निश्चित मागच्या आपला दरबारमधील जेवढे काही समस्या आहेत त्यातल्या आम्ही मॅक्सिमम समस्या जेणेकरून नागरिकांची सोय होईल अशी 75% समस्या आम्ही त्याचे निवारण केलेले आहेत. आणि आजच्या सुद्धा आपला दरबारमध्ये अनेक जण पाण्याच्या संदर्भातले असतील किंवा रस्त्याच्या संदर्भातले असतील, ज्यांना लोकांना दररोजचे जे प्रश्न आहेत ते भेडसावत आहेत, ते सांगण्याचं काम त्यांनी या निमित्ताने आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. आम्ही ते काम अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम करतो आहे. निश्चितच हा उपक्रम लोकांच्या मनाला भावणारा आहे. लोकांना खऱ्या अर्थाने एक माध्यम मिळालेलं आहे की आमचे सगळे नगरसेवक प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक भागातल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही चालवत आहे. निश्चितच ही उपक्रम आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा संकल्प आमचा आहे. महिन्यातले 2 रविवार आम्ही हा उपक्रम चालवत आहे. प्रत्येक भागात जाऊन म्हणजे प्रत्येक भागातले लोक एकाच ठिकाणी बसल्यानंतर ते आपल्यापर्यंत येऊ शकणार नाहीत, त्या दृष्टिकोनातून प्रत्येक त्यांच्या भागापर्यंत जाऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहे. आता प्रामुख्याने कोणत्या समस्या नागरिकांना भेडसावत आहे सध्या? रस्त्याचे समस्या काही आहेत. पावसाळा चालू झालेला आहे, काही पाण्याच्या संदर्भातले घाण पाणी काही भागात येत आहे, अशा समस्या नागरिकांच्या आहेत. आणि सध्या लाईटचा सुद्धा मला वाटतं आपल्या सर्वांना प्रश्न माहिती आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेकांचे बिल वाढलेले अनेकांना अनुभवायला मिळत आहेत. पण ते कशामुळे झालेले आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात सांगितलं होतं की स्मार्ट मीटरमुळं कुठलंच बिल वाढलेलं नाही आहे. पण त्याचं नेमकं कारण काय आहे हे निश्चितपणाने आम्ही MECBच्या सुद्धा अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यात काय करता येईल जेणेकरून लोकांचे जे बिल वाढले गेलेले आहेत त्याच्यात आपल्याला त्यांना कसं सुविधा देता येतील किंवा त्यांचं बिल कसं कमी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. दरबारासाठी नागरिकांचं प्रतिसाद आहे का? कसं काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं? नागरिकांचा प्रतिसाद आपण आज पण पाहिला असाल किंवा माझ्या अगोदरचे जे आपले दरबार झालेले आहेत त्याचा सुद्धा प्रतिसाद आपण पाहिला असाल. नागरिकांना विश्वास आहे की आपला दरबारमध्ये गेल्यानंतर निश्चितच आम्ही जे काही प्रश्न मांडू ते प्रश्न सोडवले जातील, हा विश्वास नागरिकांमध्ये असल्यामुळं मला वाटतं प्रत्येक दरबारमधली गर्दी आपण जर पाहिली गेली तर ती वाढत चाललेली आहे. कारण इथं आल्यानंतर आपले प्रश्न सुटले जातात, हा नागरिकांमध्ये भावना आहे आणि त्यात आमच्या सगळ्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन हे काम करतायत. मी जर एकटा ठरवलं असतो तर ते झालं नसतं, पण सगळ्यांची साथ मिळाल्यामुळं निश्चितच आम्हाला आमचे जे काही भागातले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला सगळ्यांची मदत होते. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स AC रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स TPA प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा,
नागिन खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसर, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, कोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरी ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे, सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.